हे लोणचं ना 10 मिनिटापेक्षा कमी वेळामध्ये तयार होतं, त्याचबरोबर 6 महिने अगदी आरामशीर टिकतं, त्याचबरोबर टेस्टला देखील एकदम बेस्ट असं हे तयार होतं। तर त्यासाठी सर्वात प्रथम इथे मी 200 ग्रॅम हिरवी मिरची घेतली आहे। ही मिरची बिलकुल पण तिखट नाही, तर सर्वात प्रथम मिरची धुवून घ्यायची आहे आणि कॉटनच्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यायची आहे, किंवा तुम्ही अर्धा तासासाठी ताटामध्ये पसरून ठेवलात तरी देखील त्यावरील सर्व पाणी सुकून जाईल। तर त्यासाठी काय करायचं आहे, मिरची व्यवस्थित धुवून पुसून घ्यायची आहे। आता जी मिरची घेतली आहे ती अजिबात तिखट नाही। बाजारात अशा प्रकारचे डार्क हिरव्या कलरचे किंवा काळपट हिरव्या कलरचे मिरची मिळतात, तर ते ना खूप तिखट असतात। तुम्हाला जर खूप तिखट मिरची आवडत असेल तर तुम्ही ते वापरू शकता। मी ताटामध्ये दाखवत आहे अशा प्रकारची जर तुम्ही पोपटी कलरची किंवा कमी फेंट हिरव्या कलरची मिरची घेतलीत ना, तर ती अजिबात तिखट नसते। तर मिरचीच्या देठाचा सर्व भाग काढून घ्यायचा आहे, अजिबात तिथे देठाचा भाग ठेवायचा नाही, नाहीतर मिरचीचं लोणचं जे आहे ते लवकर खराब होतं। आता इथे मिरचीची देठाचा भाग काढल्यानंतर आपण मिरचीचे तुकडे करणार आहोत। तुम्हाला हवं त्या साईजमध्ये तुम्ही इथे तुकडे करू शकता। आता मी थोड्या मोठ्या साईजमध्ये करत आहे। तुम्हाला जर छोट्या साईजमधले तुकड्यातली मिरचीचे लोणचं आवडत असेल तर तुम्ही ते मिरचीचे छोटे छोटे तुकडे करू शकता, किंवा अशा प्रकारे सेंटरमधून कट देऊन देखील एका मिरचीचे तुम्ही 2 भाग बनवू शकता। तुम्हाला आवडतील त्या साईजमध्ये तुम्ही मिरची कट करून घेऊ शकता। आता अशा प्रकारे सर्व मिरची कट करून घ्यायची आहे। मिरची कट केल्यानंतर एखाद्या पसरट किंवा थोड्याशा मोठ्या बाउलमध्ये कट केलेली सर्व मिरची घालून घ्यायची आहे। आता हे मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी आणि हे लोणचं बनल्यानंतर टिकण्यासाठी यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळत आहोत। लिंबू घातल्यामुळे मिरचीची टेस्ट खूप छान लागते। अशा प्रकारे तुम्ही बोटांवरती धरून लिंबू पिळात तर बियांचा भाग सर्व बोटांवरती राहतो आणि रस बरोबर खाली मिरचीमध्ये उतरतो। तर अशा प्रकारे अर्धा लिंबू आपण इथे पिळून घेतला आहे। त्याचबरोबर यामध्ये 1 छोटा चमचा मीठ घालायचं आहे। कोणत्याही लोणच्याच्या प्रकारामध्ये मिठाचं प्रमाण आणि तेलाचं प्रमाण हे दोन्हीही थोडंसं जास्त ठेवावंच लागतं, त्यामुळे लोणचं छान मुरतं देखील आणि टेस्टला देखील छान लागतं। आता यासाठी आपण एक मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी काय करायचं आहे, एक पॅन घ्यायचा आहे। पॅनमध्ये 4 छोटे चमचे धने घालायचे आहेत, त्याचबरोबर 1 चमचा बडीशेप, 2 चमचे इथे घेतले आहे आपण मोहरी, अर्धा चमचा मेथी आणि 2 चमचे जिरे। आता हे सर्व गॅसवरती आपण भाजून घेणार आहोत, पण त्याच्या आधी आपण यामध्ये 5 ते 6 काळी मिरी घालायची आहे। गॅस मध्यम आचेवरती ठेवून एकसारखं मिक्स करत हे भाजून घ्यायचं आहे। एकसारखं मिक्स करायचं आहे, नाहीतर काय होतं, मोहरी आणि जिरे जे आहेत ते पटकन भाजले जातात, तर ते करपू नयेत यासाठी काय करायचं आहे, एकसारखं मिक्स करत हे भाजून घ्यायचं आहे। ते भाजलं आहे, साईडला आपण गार होण्यासाठी ठेवून देऊ। त्याच पॅनमध्ये अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त इथे मी मोहरीचं तेल घेतलं आहे। मोहरीच्या तेलामुळे लोणचं खूप छान लागतं, त्यासाठी इथे मोहरीचा तेलाचा वापर केला आहे। गॅस मध्यम आचेवरती ठेवून तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। खूप कडकडीत गरम अजिबात करायचं नाही। तेलामधून एक विशिष्ट प्रकारची स्मेल यायला लागली ना की गॅसची फ्लेम ऑफ करायची। आता तेल देखील थोडंसं गार होण्यासाठी साईडला ठेवून देऊ। जे आपण पावडर बनवण्यासाठी धने जिरे भाजले होते ना, ते गार झाले आहेत। ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि एकदम बारीक अशी याची पावडर तयार करून घ्यायची आहे। आता मिरचीचं बाउल घेऊ, यामध्ये हे तयार केलेलं मिश्रण सर्व घालायचं आहे। आता यामध्ये आपण तिखट वापरणार आहोत। इथे मी 1 चमचा लाल तिखट वापरत आहे। हे फक्त कलर येण्यासाठी वापरत आहोत आपण, अजिबात तिखट नाही हे तिखट। तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, जर तुमचं तिखट हे चवीला खूप तिखट असेल तर त्यावेळेस तुम्ही इथे लाल मिरची पावडर मिळते ना, ती फक्त कलरसाठी वापरली जाते, ती इथे वापरायची आहे। त्यामुळे लोणच्याला कलर खूप सुरेख येतो। आता यामध्ये कोमट झालेलं मोहरीचं तेल घालायचं आहे। कडकडीत गरम झालेलं अजिबात तेल वापरायचं नाही, कोमट तेल इथे वापरायचं आहे। तेल घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता लोणचं तर आपलं तयार झालं, पण हे लोणचं 6 महिने टिकण्यासाठी आपण यामध्ये एक पदार्थ घालणार आहोत। त्यामुळे काय होतं, लोणचं अगदी बरेच दिवस टिकण्यास मदत होते।
तर त्यासाठी इथे मी वापरणार आहे व्हिनेगर। कोणत्याही कंपनीचं व्हिनेगर तुम्ही ते वापरू शकता। फक्त आपल्याला 1 चमचा व्हिनेगर या मिरचीच्या लोणच्यामध्ये मिक्स करायचं आहे। त्यामुळे मिरचीचं लोणचं किंवा कोणत्याही प्रकारचं लोणचं टिकण्यास मदत होते। तुम्ही कोणत्याही प्रकारचं लोणचं करत असाल तर त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे 1 ते 2 चमचे व्हिनेगर वापरलात तर लोणचं 6 महिने वर्षभर आरामात व्यवस्थित टिकतं। जर तुम्हाला व्हिनेगर वापरायचं नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही आणखी अर्धा लिंबू यामध्ये पिळू शकता। आता एखादं काचेचं बाउल घ्यायचं आहे किंवा काचेची बरणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे लोणचं काढायचं आहे। ज्याही बरणीमध्ये तुम्ही लोणचं भरणार आहात ती बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवलेली असावी, जेणेकरून लोणचं बरेच दिवस चांगल्या प्रकारे टिकतं। तर अशा प्रकारे अगदी कमी वेळामध्ये टेस्टला बेस्ट असं हे मिरचीचं लोणचं तयार झालं आहे। आता हे लोणचं जितकं मुरल तितकं टेस्टला छान लागतं। अगदी तुम्ही मिरचीचं लोणचं तयार झाल्या जरी खाल्लात तरी देखील एकदम बेस्ट असं हे लागतं। तर नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूपच आवडेल। आता हे लोणचं तुम्ही जेवताना भाकरीबरोबर, चपातीबरोबर, एवढंच काय तर भाताबरोबर देखील खाऊ शकता। इतकं चवीला हे अप्रतिम होतं। आणि यामध्ये आपण धनेजिरेची, काळी मिरी, बाकीचे जे मसाले घेऊन आपण पावडर तयार करून यामध्ये घातली आहे ना, ती देखील टेस्टला खूपच छान लागते। मिरचीबरोबर तुम्ही हा मसाला देखील घेतलात ना तर टेस्ट खूपच वाढते। तर नक्की ट्राय करून बघा, अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल असं हे लोणचं तयार झालं आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा। त्याचबरोबर कमी वेळात बनणारे टेस्टला बेस्ट असे हे मिरचीचे लोणचे तयार झालं आहे। तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा। परत भेटू आपण पुढील रेसिपीसह। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।